आणि तो मला समजला आहे की नाही, रिपीट घ्यायची गरज आहे. म्हणजे ते क्लासेस नाही, वर्किंग. समजलंय तुम्हाला? घ्यायची गरज आहे का नाही? नाही. ऑनलाईन मध्ये अरे बोला तुम्ही. एकदा त्याचा प्लस सांगा, फ्लो सांगायचा. परत मग पुढे सांगा. ठीक आहे. समजलं आहे? ठीक आहे. डबल करायची गरज नाही. अजून बाकीचे ऑनलाईन मध्ये 3 जण मीटिंग मध्ये जॉईन आहेत का फक्त? सर्वांनी बोलायचंय. समर्थ, अजून कोण राहिलंय? आरती, पायल, अरे सर्वांनी बोला. ठीक आहे. जेवढे आहेत तेवढे सर्वांनी मला रिस्पॉन्स द्यायचा आहे. कारण आपल्याला जेवढे तुम्ही आहात किती 7-8 जण आहे, ठीक आहे. सर्वांना आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचा जो काही रिस्पॉन्स असेल तो मला मेसेज बॉक्स मध्ये सांगत चला. ठीक आहे. तर काल आपण एक फोल्डर बनवलं होतं डेस्कटॉप मध्ये, A to Z 56 नावाचा फोल्डर. जस्ट त्या फोल्डरला मी ओपन करतो कुठे? CMD मध्ये. ह्याला काय बोलतात? वरती जो आहे ज्यामध्ये मी CMD राईट केलं ह्याला काय बोलतात? ऍड्रेस बार बोलतात, किंवा अजून एक नाव आहे त्याला URL बार. ठीक आहे. असे 2 नाव आहेत त्याला. जस्ट त्याच्यावर आपण क्लिक करतो आणि ते राईट करतो CMD, आणि CMD राईट केल्यानंतर जसं आपण एंटर बटनावर क्लिक करू किंवा प्रेस करू तर ऑटोमॅटिकली आपल्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय होते? ओपन होते. ह्या ब्लॅक स्क्रीनला आपण काय म्हणतो? कमांड प्रॉम्प्ट बोलू शकतो, त्यानंतर CMD म्हणू शकतो, किंवा आपल्यासाठी ब्लॅक स्क्रीन आहे. ओके. आणि यात एक CLS कमांड आहे, त्याने काय होती? जी ब्लॅक स्क्रीन आहे त्या ब्लॅक स्क्रीन मधला जो काही एक्स्ट्रा कोड आहे तो काय होतो? फक्त क्लीन होते, फक्त असं समजा. ओके. इथे मी कमांड टाकतो कोड पेस्ट डॉट. हे तुम्ही Node.js मध्ये ऑलरेडी यूज केले असेल, त्यामुळे डीप मध्ये सांगायची गरज नाहीये मला. ठीक आहे. VS कोड ओपन झाले आणि त्याच्यामध्ये जो 56 नावाचा फोल्डर होता तो फोल्डर काय झाला इथे आता? ओपन झाला. आणि त्याच्या आतमध्ये काल आपण एक फाईल बनवली होती आणि त्या फाईलला नाव दिलं आपण index.html. ठीक आहे. आज मी अजून एक नवीन फाईल घेतो आणि त्या नवीन फाईलला आपण नाव देऊ आज tailwind css.html असे मी त्या फाईलला नाव देतो आज. ठीक आहे. त्यामध्ये एक बॉयलर कोड जनरेट करतो, त्यासाठी Shift+1 दाबलं आणि एंटर बटनावर मी क्लिक केलं तर माझ्यासाठी एक बॉयलर कोड काय झालं इथे? जनरेट झालाय. आणि बॉयलर कोड जनरेट झाल्यानंतर जस्ट मी त्याच्या आतमध्ये एक H1 राईट करतो आणि त्या H1 मध्ये मी सांगतो टाईप होत आहे, पण थोडस माझं VS कोड लोड मध्ये आलंय. ठीक आहे. एकदा रिस्टार्टची गरज आय थिंक, मला असं वाटतंय. ठीक आहे. वेलकम टू मी इथे करतो टेलवाईड. ठीक आहे. असं H1 मध्ये मी काहीतरी मेसेज एक राईट केला आणि याला आउटपुट पेजला पाहण्यासाठी गोलायो करतो जस्ट. ठीक आहे. आपली इथे नॉर्मल HTML फाईल काय झाली आता इथे? रन झाली. ओके. तुम्हाला एकदा दाखवतो की CSS नेमकं वर्किंग कशी करते. ते तुम्हाला कदाचित इंटरव्ह्यू मध्ये विचारतील. ठीक आहे. नेमकं टेलवाईंड CSS काम कशी करते. ठीक आहे. जस्ट मी इथे काय केलं, फास्ट मध्ये सांगतो. आपण जस्ट मी इथे एक CSS नावाची फाईल बनवली. त्या फाईल मध्ये मी असे 4-5 क्लास बनवतो. जसं की इथे मी 4-5 क्लास कसे देतो माहितीये? कलर डॅश रेड एक क्लास बनवलं, त्या क्लासमध्ये प्रॉपर्टी असेल कलर रेड असेल. ओके. त्याच प्रकारे मी इथे कलर दुसरा क्लास बनवतो, त्याला कलर मी इथे देतो ब्ल्यू आणि त्याला सांगतो कलर, त्याचा क्लास दिल्यानंतर कलर कोणता होणार इथे? ब्ल्यू कलर होणार. ओके. जस्ट मी इथे असे 2 क्लास बनवले. अजून एक बनवतो क्लास, त्याला नाव देऊ आपण इथे पिंक आणि त्याच्या आतमध्ये कलर असेल पिंक कलर. ओके. जस्ट मी इथे 3 क्लासेस बनवले, एक कलर रेड, कलर ब्ल्यू आणि कलर पिंक, असे मी काय केले 3 क्लासेस बनवले. आणि जी काय आपली style.css नावाची फाईल आहे त्या फाईलला मी कनेक्ट करतो टेलवाईंड CSS नावाच्या फाईलला. जसं की style.css कनेक्ट झाली इथे. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा मी रिफ्रेश करून चेक केलं तर आपलं जे काय वेलकम टू टेलवाईंड नावाचा H1 होता, त्या H1 चा कलर झालाय का कोणता? नाही झाला, कारण आपण त्याला काही स्टायलिंग दिली नाही. स्टायलिंग देण्यासाठी आपण काय करतो? सिंपली इथे आलो,
तर H1 ला टार्गेट केलं आणि त्याला इथून कलर देतो. ओके, पण मी काय केलेत, ऑलरेडी काय केलेत, 4-5 क्लासेस बनवून ठेवले. फक्त मला काय करायची, त्या H1 ला क्लासेस ऍड करायची. ओके, क्लासेस ऍड केला. कोणता क्लासेस? कलर रेड. आउटपुट पेजला आलो तर त्या H1 चा कलर कोणता झालाय आता? रेड कलर झालाय. का झालाय? की आपण तो कलर रेड नावाचा क्लासेस मी style.css नावाच्या फाईल मध्ये राईट करून ठेवला होता. ठीक आहे, त्यानंतर मी असे भरपूर सारे क्लासेस बनवून ठेवले, जसं की कलर ब्ल्यू. आउटपुट पेज आलो, H1 चा कलर झाला इथे ब्ल्यू झालाय. मी इथे क्लासेस दिला आता कोणता? कलर पिंक दिला. आउटपुट पेजला आलो, जस्ट झाला पिंक कलर. म्हणजे टेलवाईन सीएसएस नेमकं काम कशी करते ते समजलंय तुम्हाला? ओके, ठीक आहे, मी रिमूव्ह करतो आणि सीएसएस फाईलला पण मी जस्ट, ठीक आहे, आपण राहून देऊया. आता मला काय करायची की टेलवाईन सीएसएस काय करायची, एचटीएमएल फाईलला कनेक्ट करायची. तर कनेक्ट करण्यासाठी मी काय करणार, गो टू गुगल अँड सर्च. काय सर्च करायची ते? tailwindcss.com. ठीक आहे, कनेक्ट करण्यासाठी ठीक आहे कुठे जायचंय? गुगलला जायचंय. कुठे गुगल? ठीक आहे, गुगलला आलो मी इथे आणि तिथे आपल्याला सर्च करायला सांगितले काय? tailwindcss.com. जसं आपण सर्च करू, सर्च केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल ह्या प्रकारे एक वेबसाईट. त्या वेबसाईट मध्ये फर्स्ट तुम्हाला इथे दिसेल गेट स्टार्टेड नावाचं बटन. जस्ट त्या बटनावर क्लिक करायची. ठीक आहे, ही वेबसाईट आपल्याला कंपल्सरी लागणार आहे. पुढे तुम्ही रिॲक्ट मध्ये गेलात, नोट.js मध्ये गेलात, अँग्युलर मध्ये गेलात किंवा अदर जे काही टेक्नॉलॉजी आहेत त्या टेक्नॉलॉजी मध्ये गेलात तर तिथे तुम्हाला लागणार आहे ह्या वेबसाईटची हेल्प. ठीक आहे, जसं मी गेट स्टार्टेड नावाच्या बटनावर क्लिक करतोय तर मी ह्या पेजला आलोय. कोणत्या? गेट स्टार्टेड विथ टेलवाईन सीएसएस. सिंपल, काही नाही करायची. प्ले सीडीएन इथे तुम्हाला एक बटन दिसेल किंवा एक टेक्स्ट दिसेल. जस्ट त्या टेक्स्टवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सांगतंय ऍड द प्ले सीडीएन स्क्रिप्ट टू युअर एचटीएमएल. तुम्ही हे वाचत गेला तर हे काय बोलतंय माहितीये तुम्हाला, की तुमच्या जी काही तुमची फाईल आहे, एचटीएमएल ची फाईल आहे, त्या फाईल मध्ये जो हेड टॅग आहे त्या हेड टॅगच्या आतमध्ये तुम्ही ही स्क्रिप्ट सीडीएन काय करा, ऍड करा. कोणती? हेड टॅग. जस्ट इथे आलो, स्क्रिप्टला मी काय केलं, कॉपी केलं. कुठे टाकायला सांगितली त्यांनी आपल्याला? हेड टॅग मध्ये. हेड कुठे? इथे. जस्ट त्या हेड टॅगच्या आतमध्ये मी पेस्ट झाली. जसं मी ही पेस्ट केली तर माझी जी काही टेलवाईन सीएसएस आहे ती काय झाली, माझ्या एचटीएमएल फाईलला कनेक्ट झाली. ओके, आता कनेक्ट झाली की नाही ते चेक करण्यासाठी आपण काल भरपूर सारे क्लासेस शिकलो. कलर देण्यासाठी कोणता क्लास आहे? टेक्स्ट रेड आणि त्याचे डॅश देऊन पुढे ऑपॅसिटी 500. जस्ट इथे आलो, कलर झालाय रेड. समजलं इथं? ठीक आहे, ठीक आहे, मी कालचा फोल्डर ओपन करतो. ठीक आहे, tailwind.txt. फर्स्ट आपण विड्थ कशी द्यायची त्याचे क्लासेस पाहिले, वर्किंग पाहिली, हाईट द्यायची पाहिली, त्यानंतर टेक्स्ट कलर पाहिलाय, बॅकग्राऊंड कलरचे क्लासेस पाहिलेत, मार्जिन पाहिली, पॅडिंग पाहिली, टेक्स्ट साईज नाही पाहिली आपण. ओके, जस्ट मी तुम्हाला इथे टेक्स्ट साईज दाखवतो. ओके, ठीक आहे, पहिल्यात आधी मी कुठे जातो, आपल्या आउटपुट स्क्रीनला आलो. साईज मी किती केली? 100%. आणि जो आपला टेक्स्ट आहे तो कसा दिसतोय आता? एकदम छोटा दिसतोय ना. ठीक आहे, हा क्लासेस मी काय करतो, जस्ट रिमूव्ह करून टाकतो. कसा दिसतोय? एकदम स्मॉल दिसतोय. मग त्याची आपल्याला साईज इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो की सीएसएस मध्ये जातो आणि फॉन्ट साईज देतो. इथे फॉन्ट साईज नाही द्यायचं, फक्त सांगायचं जो काय टेक्स्ट आहे त्या टेक्स्टची साईज डॅश द्यायचा आणि त्या टेक्स्टची साईज काय करतो, 5 दे, 5 एक्सेल असं राईट करायचं. जसं मी राईट केलं टेक्स्ट 5 एक्सेल, आउटपुट पेजला आलं तर जो आपला हा H1 होता त्या H1 ची फॉन्ट साईज काय झाली, इन्क्रीज झाली. ठीक आहे, अजून मी टाकतो जिथे 5 आहे. ठीक आहे, जिथे आपण काय केले, टेक्स्ट 5 एक्सेल केले, तिथे मी करतो टेक्स्ट 9 एक्सेल.
आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झाला टेक्स्ट इन्क्रीज. आता हे क्लासेस कुठे आहेत, जी तुम्हाला मी TXT फाईल सेंड केली ग्रुपवर, तर तिथे असं आहे ना एक टेक्स्ट टू एक्सेल, म्हणजे किती झालं 24 पिक्सल. समजतंय? ठीक आहे. परत आपल्याकडे भरपूर सारे क्लासेस आहे, पण इम्पॉर्टंट कोणता आहे, हा टेक्स्टचा आहे. ओके, बाकीचे तुम्ही ट्राय करा. सपोज टेक्स्ट एक्सेल दिला किंवा एक्सेस दिला. आता तुम्हाला माहिती आहे तर टी शर्ट मध्ये टाईप असतात ना, जसे की कोणता साईज असतो पहिल्यांदी यस असतो, त्यानंतर ठीक आहे यम असतो, त्यानंतर कोणता असतो यल असतो का, यल, परत एक्सेल असतो, परत डबल एक्सेल असतो, किंवा परत त्यानंतर ट्रिपल एक्सेल. ठीक आहे, असे काहीतरी तुमच्या टी शर्टची काय असते साईज असते, बरोबर ना. मग त्याच प्रकारे आपल्याला जे काय हे क्लासेस आहेत तिथे बघा, एक्सेल म्हणजे काय असणार आहे, छोटा असणार आहे, त्यानंतर SM म्हणजे मीडियम असणार आहे, आणि LG म्हणजे लार्ज असणार आहे. समजतंय? बेस म्हणजे असेल 60 पिक्सल. ठीक आहे, हे बाकीचे तुम्ही ट्राय करा. ओके, जस्ट मी तुम्हाला दाखवलं इथे क्लासेस असे असे आहेत. ठीक आहे, मी प्रत्येक क्लास ट्राय करायला गेलो तर आपले सगळे क्लासेस एक्सप्लेन नाही होणार. स्क्वेअर मध्ये जसं आपण काल शिकलोत नाही ते, स्क्वेअर मध्ये पण आपण अशी हाईट देऊ शकतो. मग हाईट देऊ शकतो तर मग आपण साईज का नाही देऊ शकत? ठीक आहे, स्क्वेअर मध्ये कसं द्यायचं ते सांगू. जस्ट इथे आलो, इथे राईट करायची, याला बंद करतो. ठीक आहे, इथे मी सिंपल राईट करतो टेक्स्ट डॅश स्क्वेअर ब्रॅकेट, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण कस्टम साईज देऊ शकतो. जशी किती द्यायची आता याला 3 पिक्सल द्यायची, 30 पिक्सल दिली मी, 30 पिक्सल झाली का अप्लाय? नाही झाली. हे पिक्सल मध्ये देताना फक्त हा पिक्सल नाही द्यायचा. जस्ट आउटपुट पेजला आलो, झाली का इथे? नाही झाली का? ठीक आहे, एकदा डबल चेक करतो मी. 100 पिक्सल. ओके, आउटपुट पेजला आलो, झाली 100 पिक्सल. आता त्यानंतर मला 200 द्यायचे, तर मी ते कस्टम साईज देऊ शकतो. जस्ट कुठे आलो, झाली. ओके, त्यानंतर सेकंड क्लास कोणता आहे आपला तो पाहूया. इथे आलो, काय झालं? हा, देताना तुम्ही पिक्सल मध्ये देऊ शकता. ठीक आहे, जस्ट माझ्याकडून इथे पिक्सल राहिलं असेल, मी इथे पिक्सल राईट करतो. ओके, ठीक आहे, आपण इथे कस्टम साईज देऊ शकतो. त्यानंतर कोणता आहे, फॉन्ट स्टाईल आहे. ठीक आहे, आता साईज तर समजलंय ना तुम्हाला. ठीक आहे, साईजचं काय आहे, तुम्ही हे क्लासेस फाईल मध्ये जा, एकदा पाहिलं तरी ध्यानात राहील. ह्यामधले सारे ध्यानात नाही ठेवायचे, जस्ट तुम्ही एक ध्यानात ठेवला ना तरी खूप झालं. ओके, एक ध्यानात ठेवा, बाकी काय. त्यानंतर आहे फॉन्ट स्टाईल. आता फॉन्ट स्टाईल मध्ये काय काय असते सांगा बरं, तुम्हाला बेसिक कोणते कोणते माहिती आहेत? कोणते कोणते माहिती आहेत? बोल्ड आहे, त्यानंतर इटॅलिक असेल, आहे ना, त्यानंतर अंडरलाईन असेल, परत त्यानंतर असे भरपूर सारे आहेत. ओके, काही प्रॉब्लेम नाही, जे माहित नाही ठीक आहे सगळे पाठ करायचे नाही. आता सपोज मलाच माहित नाही इटॅलिक देण्यासाठी कोणता क्लास आहे, मी काय करणार, ह्या टेलरच्या वेबसाईटला येणार आणि ते सर्च करणार इटॅलिक साठी कोणता क्लास आहे. ठीक आहे, त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेट मध्ये नाही जायचं, एखादा लक्षात नाही राहत नाही करायचं, फक्त आपल्याला माहित पाहिजे असे क्लासेस आहेत कुठून घ्यायचे. ओके, जस्ट मी तुम्हाला दाखवतो. आता कोड मध्ये आलो. ठीक आहे, याची साईज खूप झाली, मी इथे घेतला 2 BR घेतो किंवा 1 BR घेतलं. त्यानंतर मी इथे काय घेतलं, एक बी टॅग घेतला, बी टॅग मध्ये मी राईट करतो बोल्ड. ओके, तर जो हा आपण बोल्ड टेक्स्ट घेतलाय तो कसा असेल, आता बोल्ड मध्ये आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, ह्याची साईज मी थोडी काय करतो रिमूव्ह करून टाकतो. कोणतं? ठीक आहे, ही साईज टाकल्यानंतर स्क्रीनच्या बाहेर कुठे जाते, स्क्रीनच्या बाहेर वरती कुठे जाते, वेलकमचा तुम्हाला दिसत नाही, अरे ते स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, माझ्यामध्ये व्यवस्थित दिसत आहे, तो स्क्रीनचा प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे, आता जो आपण हा बोल्ड टेक्स्ट घेतलाय तो ऑलरेडी काय आहे
बोल्ड आहे, त्याला मी आता पी टॅग मध्ये घेतला असता. जस्ट इथे मी पी टॅग ओपन केला. आता तो बोल्ड मध्ये आहे का? नाहीये, नॉर्मल दिसतोय. मग त्याला आपल्याला बोल्ड करण्यासाठी इथे काय करायचं, एक क्लास आहे. कोणता क्लास आहे? ह्या फाईल मध्ये आलं, फॉन्ट स्टाईल साठी बघितलं तर इथे फॉन्ट बोल्ड करायचे फक्त. तुम्हाला नॉर्मल पाहिजे, नॉर्मल झाला इथे. जस्ट फक्त क्लासेस वर काम करायचं. जसं मी इथे राईट करतो, फॉन्ट डॅश बोल्ड, आउटपुट पेजला आलो. एकदा चेक करतो तर तो फॉन्ट काय झाला इथे आता? बोल्ड झालाय. ओके, समजतंय? सगळे आपल्याकडे क्लासेस दिले आहेत. ह्या प्रकारे आपल्याकडे भरपूर सारे क्लासेस आहेत. त्यानंतर काय? टेक्स्ट अलाइन. त्यामध्ये काय, जसं की सीएसएस मध्ये आपण टेक्स्ट अलाइन सेंटर करतो, त्याच प्रकारे इथे काय द्यायचं, फक्त टेक्स्ट सेंटर. लेफ्टला द्यायचं आहे टेक्स्ट लेफ्ट. परत टेक्स्ट अलाइन राईट करण्यासाठी टेक्स्ट राईट. सिंपल आहे. त्यानंतर बॉर्डर. आता बॉर्डर देण्यासाठी तुम्ही काय करतात की नॉर्मल, आता हे प्रत्येक करायची गरज नाही ना, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे सेंटर वगैरे. फक्त हे क्लासेस आहेत, तुम्ही एकदा हाताने ट्राय करा तुमच्या ह्याच्यामध्ये. जस्ट मी तुम्हाला जो जो मेन पार्ट आहे तो डीप मध्ये एक्सप्लेन करेल. आता हा बॉर्डर. आता बॉर्डरचा मग फंडा मी तुम्हाला दाखवतो. जसं की माझ्याकडे एक डिव आहे. ओके, डिव घेतला, त्या डिवच्या आतमध्ये मी राईट करतो असं बॉक्स 1. ओके, त्या बॉक्सला मी हाईट आणि विड्थ देतो. जसं की हाईट देण्यासाठी एक क्लास आहे आपल्याकडे, त्याला मी कस्टम देतो. ठीक आहे, कस्टम देण्यासाठी काय, विड्थसाठी विड्थचा डब्ल्यू, आणि कस्टम देण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्यामध्ये आपण सांगू 200 पिक्सल. हाईट आपल्याला द्यायची, त्यासाठी एच, हाईटचा एच इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कस्टम देऊ शकतो. जसं की मी इथे देतो 2 पिक्सल. आणि त्याला आपण बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी बीजी, कोणता कलर द्यायचा? रेड देऊ. आणि किती ऑपेसिटी असेल? 500. जस्ट आउटपुट पेजला आलो मी इथे. झाला आपला बॉक्स इथे. त्या बॉक्सला मी काय करतो, थोडीशी मार्जिन देतो. मार्जिन देण्यासाठी मार्जिनचा यम चारी बाजूनी द्यायची, त्यासाठी मी फक्त यम राईट केला, 5 दिला. दिसलाय, मध्ये आलाय थोडासा आता इथे. तुम्हाला पण दिसतोय? अजून देऊ थोडी, अजून देतो मी इथे 9 देतो. जस्ट इथे आलो, आलाय थोडा अजून, तुम्हाला पण दिसतोय. ओके, आता जो हा बॉक्स आहे त्या बॉक्सला मला बॉर्डर द्यायची. मग बॉर्डर देण्यासाठी मी काय करणार, जसं की आपण इनलाईन सीएसएस राईट करू, स्टाईल टॅग घेतला, त्यामध्ये मी सांगणार बॉर्डर. बॉर्डरची पहिली आपल्याला सांगायला लागते पिक्सल मध्ये, जसं की मला द्यायची इथे 2 पिक्सल. त्यानंतर बॉर्डरची काय असते? स्टाईल असते सॉलिड. आणि बॉर्डरचा काय असतो इथे? कलर असतो. जसं की मी इथे कलर दिला ब्लॅक. जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपल्या बॉर्डरला आलाय कलर, आलाय, बॉर्डर अप्लाय झाली ना. ठीक आहे, पण टेलवाइंड सीएसएस मध्ये आपल्याला एखाद्या डिवला बॉर्डर द्यायची असेल, जस्ट एक क्लास ऍड करायची. कोणता माहितीये? काय ऍड करायची तुम्हाला? बॉर्डर. राईट करा बॉर्डर, जस्ट दे आलो. झाली का आपल्या बॉर्डर? थोडं झूम करतो, थोडी छोटी झाली इथे, पण दिसते ना बॉर्डर. काय करायची गरज आहे का? त्याला सॉलिड द्या, त्याला कलर द्या. आता तुम्हाला सपोज वाटलं की आता आमच्या बॉर्डरला कलर द्यायचा आहे, तर काय करणार? बॉर्डर डॅश, कोणता द्यायचा? ग्रीन दे. ओके, दिसेल, ग्रीन दिला. जस्ट आउटपुट पेजला आलो. नाही झाले का? ओके, इथे येऊ आपण. कलर देण्यासाठी काय? बॉर्डर साठी पुढे बॉर्डरचा, ठीक आहे, बॉर्डर बॉर्डर बॉर्डर, ठीक आहे, वरती इथे. ठीक आहे, त्यांनी कलर देण्यासाठी त्याची आपल्याला ऑपेसिटी द्यायला लागते. ओके, मग जसं मी कलर दिलाय, त्याचा कलर नेम राईट केले, पण त्याची ऑपेसिटी दिली का? ऑपेसिटी देतो 400. जस्ट आउटपुट पेजला आलो तर आपल्या बॉर्डरला, ओके, ठीक आहे. हा फंडा कशाचा आहे माहितीये तुम्हाला? ठीक आहे, तुम्हाला दाखवत होता. जसं की तुम्ही एखाद्या डिवला बॉर्डर द्यायची असेल, स्टाईल घेतली मी इथे, आणि स्टाईल मध्ये मी ते एका डिवला टार्गेट केलं, डिव टार्गेट केलं. आता आपण 3 प्रकारे त्याला स्टाइलिंग देऊ शकतो. जसं की बॉर्डर डॅश कलर दिला, कलर दिला मी रेड, तर डायरेक्ट आपली बॉर्डर शो होणार आहे का? नाही होणार. त्याला आपल्याला ठरवायला लागेल काय? बॉर्डरची विड्थ सांगायला लागेल, बरोबर ना. इथे विड्थ सांगितली 10 पिक्सल. त्यानंतर बॉर्डरची काय असते? स्टाइलिंग असते. ओके, मग इथे मी स्टाइलिंग सांगतो सॉलिड. आता ह्या तिन्ही लाईनला एकत्र करण्यासाठी आपल्याकडे अजून एक लाईन असते, कशी?
बॉर्डर width, इथे द्या तुम्ही डायरेक्टली विड्थ 1 पिक्सल, सॉलिड द्या आणि इथे कलर द्या, जसे की रेड कलर झाली. ह्या तिन्ही लाईन राईट करण्यापेक्षा आपण काय करतो, एक लाईन राईट करतो. ओके. मग त्याच प्रकारे आपल्या टेलवाईन सीएसएस मध्ये पण त्यांनी आपल्याला प्रॉपर्टी दिली. तुम्हाला बॉर्डर ऍड करायची ना, तुम्ही डायरेक्ट बॉर्डर द्या, दिली इथे बॉर्डर. ती बॉर्डर काय झाली आता इथे अप्लाय झाली. पण तुम्हाला कस्टमाइज बॉर्डर द्यायची असेल तर काय करायला लागेल, तुम्हाला बॉर्डरची विड्थ द्यायला लागेल, स्टाईल द्यायला लागेल, कलर द्यायला लागेल. ओके, समजतंय. बॉर्डरचा फंडा पण तसं नाही, जस्ट इथे राईट करायचं, इथे बॉर्डर कलर रेड, बॉर्डरची विड्थ द्यायची, जिथं बॉर्डर राईट करायचं, बॉर्डरची विड्थ 2 पिक्सल द्यायची, तर बॉर्डर डॅश टू राईट करायचे. ओके, बॉर्डर झाला. त्यानंतर बॉर्डर रेडियस नुसतं पहा तुम्ही, जास्त कॉम्प्लिकेट नाही. जेव्हा तुम्ही ह्या फाईल उचकून पाहता तेव्हा समजेल. ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघा बॉर्डर रेडियस. आता रेडियस काय करतो, रेडियस ऑनलाईन मेंबर काय करतो, रेडियस काय काम करतो. ठीक आहे, मी अजून किती काय करतो, ड्यू घेतो, बॉर्डर काय करतो, कर्व करतो. कोण, रेडियस. मग जसं की माझ्याकडे एक बॉक्स आहे, बॉक्स 2 नाव देतो. ओके, त्या बॉक्सला मी हाईट आणि विड्थ देण्यासाठी टेलवाईनचा यूज करतो. विड्थ द्यायची मला W, स्क्वेअर ब्रॅकेट कस्टमाइज करायची मला, सपोज द्यायची 100 पिक्सल विड्थ. त्यानंतर मला हाईट द्यायची त्याची कस्टमाइज, ओपन स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, किती 100 पिक्सल. ओके, आणि त्याला मी काय देतोय, कलर देतो. कलर देण्यासाठी बीजी मी दिला ब्लू. आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो, बॉक्स आला इथे. त्याला मी मार्जिन देतो, सगळ्या बाजूंकडून मार्जिन 9 देईल. जस्ट तुम्हाला सगळीकडे दिसत असेल का, आलाय बॉक्स 2. ठीक आहे. आता या बॉक्सला मला कर्व करायची, किंवा कर्व करण्यापेक्षा फक्त मला कॉर्नर ते जे आहेत ना, ठीक आहे, आता त्या बॉक्सचे कॉर्नर असे पाहिजे मला. कसे, आता डायग्राम थोडीशी तुम्हाला दिसत असेल, पण समजतंय ना तुम्हाला, थोडीशी कर्व करायचे. तर कर्व करण्यासाठी तुम्ही सीएसएस राईट करण्याऐवजी काय करायचं, जस्ट इथे तुम्हाला बघा क्लासेस दिले. कर्व करायची तुम्हाला किती, 4 पिक्सल. तर काय, कोणता क्लास ऍड करायचा, राऊंडेड. 6 पिक्सल करायची, राऊंडेड एमडी. तुम्हाला 8 पिक्सल करायची, राऊंडेड एलजी. आणि तुम्हाला पूर्ण सर्कल बनवायची असेल तर काय करायचं, राऊंडेड फुल. जसं की मला ह्या ब्ल्यू ड्यूला सर्कल करायची, तर मी त्याला कोणता क्लास ऍड करणार, जसं की मी ह्याला राऊंडेड फुल. जस्ट आउटपुट पेजला आलो तर आपला सर्कल झाला इथे. जास्त काही करायची गरजच नाही ना, है ना. ठीक आहे, त्यानंतर छोटा थोडा बनवायचा असेल फक्त राऊंडेड द्या. झालाय थोडासा करू. अजून त्याला वाढवायचा आहे, राऊंडेड एलजी झालाय. फक्त ह्या फाईल मधले तुम्हाला क्लासेस एकदा ट्राय करायचे. ओके, आता शॅडो देण्यासाठी पण क्लासेस आहे, हा तुम्ही ट्राय करा. ठीक आहे ना, सेम जसं बॉर्डर साठी नुसतं शॅडो दिला, सगळे ऑटोमॅटिकली घेणार. ओके, त्यानंतर पोझिशन एक सांगतो मी, आणि रिस्पॉन्सिव्ह एक सांगतो, हवर वगैरे ते पण सांगतो तुम्हाला. ठीक, मी काय करतो, तुम्हाला हे पोझिशन सांगतो. ओके, पोझिशन एक महत्वाचे आहेत, का समजेल तुम्हाला हे पोझिशन करताना ट्राय तुम्ही एवढं. ऑनलाईन मेंबर मी एक्सप्लेन करू पोझिशन का तुम्ही करता, मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं तुम्ही. जस्ट तुम्हाला हे क्लासेस फक्त ट्राय करायचे आहेत. एकदा फाईल मी शेअर केली ना, ह्या फाईल पैकी तुम्हाला एक एक क्लास तरी पाठवायचे. जी ना, जसं की शॅडो मध्ये हा शॅडो असेल, बस आपलं काम भागतंय, फंडा खतम. ह्यातला राऊंडेड असेल माहिती, बस. बाकीचे नसेल तर काय गरज नाही, फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून मी सगळे क्लासेस इथे राईट केले. काय करायचे मी सांगू की तुम्ही करताना हे ट्राय करताना ना. ठीक आहे, जास्त ह्याच्यात वेळ घालण्यात मजा नाही ना. ठीक आहे ना, कॉम्प्लिकेट वाटत ना, एन्जॉय. ठीक आहे, इंटरेस्टेड वाटलं पाहिजे थोडस. ओके, ठीक आहे, जे इम्पॉर्टंट आहे मी ती गोष्टी तुम्हाला सगळ्या एक्सप्लेन करणार आहे. काही प्रॉब्लेम आला डायरेक्टली मला विचारा. ओके, पोझिशन तुम्ही ट्राय करा. त्यानंतर रिस्पॉन्सिव्ह. ओके, आता रिस्पॉन्सिव्ह बद्दल आपल्याला पण थोडंफार माहित हवं आहे, बरोबर ना. जसं की आता
मला सांगा, तुमच्याकडून घेऊ आपण. आता मोबाईल यूज साठी तुम्ही काय करतात, कशामध्ये कोड राईट करतात सीएसएस मध्ये? एक्सप्लेन करायची पोझिशन आदित्य, ठीक आहे करू आपण. ओके, कोणते मीडिया क्युरी करतात. ओके, मग मला सांगा, मोबाईल असेल तर किती साईज करतात तुम्ही अंदाजे? एक अंदाज सांगा मला. किती? 300 पिक्सल का 600? 667 पिक्सल ठीक आहे. आहे, बरं आपण 600 पकडू अराउंड. ओके, मोबाईल साठी 600. त्यानंतर कोणता असतो? टॅब असतो. टॅब साठी ठीक आहे, आपण असं राईट करू 600 च्या पुढे पेक्षा मोठं. ठीक आहे, असं आपण पकडू. ठीक आहे, त्यानंतर कोण येतो? लॅपटॉप. लॅपटॉप साठी मला सांगा. ठीक आहे, आपण त्याला 900 पिक्सल पकडू. ओके, आणि लास्ट कोण येतो? पीसी पकडू आपण. ठीक आहे, पीसी किंवा ठीक आहे पीसीच पकडू आपल्यासाठी. ओके, किंवा येतं डायरेक्टली मी पीसी किंवा कम्प्युटर पकडू. आणि कम्प्युटर साठी काय करू आपण? 900 पिक्सल पेक्षा जास्ती. ठीक आहे, असं असतं ना मोबाईल यूज साठी. ओके, ही मीडिया क्युरी मध्ये तुम्ही असं काहीतरी राईट करत असता, जे करत असता ते करत असता. पण आता तुम्ही मीडिया क्युरी मध्ये कसं राईट करतात ते पण एकदा मी तुम्हाला दाखवतो. जसं style.css फाईल मध्ये आलं, मीडिया क्युरी मध्ये राईट करण्यासाठी @media, बरोबर ना? असंच ना, की मला पण पक्का माहित नाही बरं का. इथे स्क्रीनच असतं ना, त्यानंतर असंच काहीतरी असतं, त्यानंतर असं तुम्ही मॅक्स विड्थ काहीतरी, मला पण पक्का आठवत नाही मला पण. ओके, मी पण खूप दिवस झाला यूज केलेलं. 600. ठीक आहे, ह्या प्रकारे तुम्ही असं काहीतरी राईट करता. आणि सपोज तुम्हाला हा टिक्स काय करायचा आहे, मोबाईल यूला 200 पिक्सलनी वाढवायचा आहे, तर तुम्ही काय करणार? तो ड्यूला असं टार्गेट करणार, ड्यू, आणि त्याला सांगणार तुझी हाईट होणार त्या टायमाला किती? 200 पिक्सल. ठीक आहे, ह्या प्रकारे सांगतात ना. आता मीडिया क्युरी वगैरे राईट करा. पण टेलवाइंट मध्ये काय करायची माहिती आहे? फक्त इथे बघा, तुमचा मोबाईल यू असेल तर काय यूज करायची तिथे? एसएम. मोबाईल यू साठी काय आहे? एसएम. जसं की मी इथे राईट करतो, हा झाला मोबाईल साठी. मग मोबाईलला जो काही पिक्सल लागतोय तो ऑटोमॅटिकली काय करेल? तो कव्हर करेल. नाहीतर इथे बघा, मोबाईल साठी किती असतो? 640. पक्का? ओके. परत त्यानंतर कोण असतो? टॅब साठी. मग टॅब साठी काय केलंय मी? 768च्या पुढे किंवा असं मागं काहीतरी राईट केले. म्हणजे त्यासाठी काय करायचं? फक्त एमडी राईट करायची. परत लॅपटॉप साठी एलजी, आणि टीव्ही आणि पीसी साठी तर काय राईट करायचं? फक्त ट्राय करायची आपण एकदा. ठीक आहे, मी ट्राय करून दाखवतो. जस्ट इथे आलो, आउटपुट पेजला सगळे ड्यू मी रिमूव्ह करतो. इथे एक H1 राईट केला, त्याच्यामध्ये मी राईट करतो हे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे आउटपुट पेजला आलो, तो आपल्याला H1 दिसतोय, इथे दिसतोय. ठीक आहे, त्याला मी ओके. आता हे सर्वांना हा दिसत असेल. ठीक आहे, मी नॉर्मल त्याच्या साईजला आणलं. ओके, आता ऑनलाईन मध्ये थोडस लय छोटं दिसत असेल, पण इथे हे मेसेज दिसतोय. तुम्हाला पण दिसतोय? ठीक आहे. आता हा लॅपटॉप व्ह्यूला केवढा दिसतोय? छोटा दिसतोय. पण मोबाईल व्ह्यूला त्याची किती साईज झाली पाहिजे माहितीये का? ठीक आहे, डेव्हलपर ऑप्शनला ओपन करतो मी. ह्याची साईज किती आता? फॉन्ट साईज किती? कोण सांगू शकतंय किती? तुम्हाला दिसतंय 16 पिक्सल आहे. ओके, दिसते. हाईड होती ना स्क्रीन. 2 मिनिट. हा स्क्रीनचाच प्रॉब्लेम आहे. तर ही फॉन्ट साईज किती? 16 पिक्सल आहे. पण जेव्हा आपण मोबाईल यूला ओपन करू, कुणाला जेव्हा मी मोबाईल व्ह्यूला ओपन केलंय, तर त्याची फॉन्ट साईज किती झाली पाहिजे? की त्याची फॉन्ट साईज झाली पाहिजे जवळपास 50 पिक्सल. ठीक आहे, मग आपण त्यासाठी मीडिया क्युरी राईट नाही करणार. टेलवाइंड मध्ये राईट काय करायची माहिती? फक्त क्लास
आणि त्या क्लासला द्यायचा फक्त एम. दिला एमच आहे ना. एम कोलन म्हणजे साप चावल्यासारखे दोन नसतं का, साप चावतो तेव्हा जसं दिसतं तसा तो सिंटॅक्स द्यायचा आणि त्याला सांगायची तुझी टेक्स्ट साईज किती झाली पाहिजे. सपोज 9 एक्सेल झाली पाहिजे सांगितले. जस्ट आउटपुट पेजला आलो. ठीक आहे, हा प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, याला आपण रिमूव्ह करून टाकू. किती झाली साईज. 9 एक्सेल. ठीक आहे, जस्ट मी इथे काय करतो, छोटं 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 करत गेलो. जशी मोबाईल यू ची साईज आली तर तो काय झाला, आता काय झाला, छोटा झाला. म्हणजे त्याला आपण इथे काय सांगितलंय की जेव्हा मोबाईल यू येईल, ठीक आहे, म्हणजे आपण काही इथे राईट काय केलंय की 600 पेक्षा जास्त गेला तर त्यांनी ही कंडिशन राईट करायची. म्हणजे 600च्या पुढे गेला तर तो काय होणार, त्याची साईज किती करून घेणार, तो 9 एक्सेल करून घेणार. ठीक आहे ना, दिसतंय नाही ते आपल्याला. ठीक आहे, कलर मध्ये करू. ठीक आहे, तसं नसेल समजत, कलर मध्ये. इथे मी कलर करतो टेक्स्ट आपण रेड करू, त्याची ऑपेसिटी राहील 500. ठीक आहे, असं मी इथे काय सांगितलंय आता की जसा तू 600 पेक्षा जास्त गेला तर तुझा कलर कोणता पाहिजे, रेड पाहिजे. ठीक आहे, जस्ट इथे आलो. आता त्याचा कलर कोणता आहे, ब्लॅक. ब्लॅक आहे ना, ब्लॅक. जस्ट मी त्याला 600 पेक्षा मोठा घेतला तर कलर काय झाला, रेड. ठीक आहे, त्याची मी साईज वाढवतो, तुम्हाला दिसेल व्यवस्थित. ठीक आहे, फॉन्ट नाहीये, अरे टेक्स्ट एक्सेल 9 एक्सेल करा. ओके, जस्ट आउटपुट पेज ला आलो. टेक्स्ट आता सर्वांना दिसत असेल मोठा. ह्याला मी काय सांगितलंय, तुझा जेव्हापर्यंत 600 पेक्षा कमी आहे तोपर्यंत ब्लॅक कलर ठेव. जसा 600 पेक्षा जास्त गेला तर कलर कोणता कर, रेड कर. ओके, त्यानंतर अजून एक आपल्याकडे क्लास होता कोणता, टॅबचा. म्हणजे काय, 700 पेक्षा जास्त गेला तर एक्झिक्यूट करायची. त्यासाठी काय आहे, फक्त इथे एमडी. जस्ट इथे आलो आणि ह्याच्या आतमध्ये सांगतो एमडी कोलन साप चावल्यासारखं, आणि ते आपण देऊ टेक्स्ट कलर तुझा झाला पाहिजे ब्ल्यू. देऊ इथे ब्ल्यू दिला मी 300. जस्ट आउटपुट पेजला आलो. आता कलर कोणता आहे, ब्लॅक. आता 600 पेक्षा जास्त आलाय, की 600 पेक्षा आला जास्त, किती, रेड झाला. परत त्यानंतर 764च्या पुढे गेला तर किती झाला, ब्ल्यू झाला. म्हणजे हा कोणता व्यू झाला, टॅब व्यू झाला. ठीक आहे, त्यानंतर अजून आपल्याकडे कोण आहे, एलजी कोण आहे, हा लॅपटॉप व्यू आहे. ओके, मग आपण इथे सांगू जेव्हा पण तुझा एलजी म्हणजे लॅपटॉप व्यू ओपन होईल तेव्हा तुझा कलर, टेक्स्टचा कलर किती कोणता करायचा, ग्रीन करू. आपण सांगायला ग्रीन कर, त्याची ऑपेसिटी असेल 600. जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे. आता कलर कोणता आहे, ब्लॅक. 600 पेक्षा जास्त गेला किती झाला, रेड. 740 पेक्षा जास्त गेला कुठे गेला, ब्ल्यू झाला. आणि त्यानंतर 800च्या पुढे गेला किंवा 900च्या पुढे गेला तर कोणता झाला, ग्रीन झाला. त्यानंतर आपल्याकडे अजून एक व्यू असतो पीसी आहे ना. पीसी साठी काय दिले त्यांनी, एक्स्ट्रा लार्ज. एक्सेल म्हणजे काय, एक्स्ट्रा लार्ज आहे. ठीक आहे, एक्सेल कोलन त्याला सांगू टेक्स्टचा कलर तिथे कर तू, कोणता कर कलर तिथे, कोणता द्यायचा, येल्लो द्यायचा. ठीक आहे, येल्लो देऊ, त्याची ऑपेसिटी असेल 400. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदम मोठी स्क्रीन केली मी. मोठी क्लोज करायला लागेल. ठीक आहे, ठीक आहे, आपला लॅपटॉप आहे म्हणून तो लॅपटॉप मध्ये ग्रिप कशी थांबलाय. ओके ना, ह्याच्यापेक्षा मोठा गेला तर तो, माझ्याकडे एक्सटेन्शन आहे. ठीक आहे, तिथे पण दाखवू शकतो मी तुम्हाला. लॅपटॉप मध्ये वर्किंग होते का ते चेक करून. ठीक आहे, खूप सारे एक्सटेन्शन आहेत, जसे की मॅक एअर. त्यामध्ये पाहिजे कसं दिसतंय, मॅक एअर मध्ये कसं दिसतंय ते पण आपण चेक करू. ठीक आहे, लॅपटॉपच आहे ना तो, त्याच्यामुळे आपल्याला कोणता दिसतोय, ग्रीन दिसतोय. ओके, त्यानंतर हा लॅपटॉप झालाय. तर लॅपटॉप नंतर मी इथे टॅब पाहतो कोणता, एअर आयपॅड एअर 4 मध्ये. आता कलर कोणता होईल इथे, ब्ल्यू झाला, बरोबर ना. त्यानंतर जसं मी मोबाईल यूला आलो, जसं की आयफोन 14 प्लस,
त्यामध्ये कलर कोणता झाला इथे आता? ब्लॅक झाला. म्हणजे साईज नुसार आपल्याला हे जे त्यांनी क्लासेस डिक्लेअर केले ते क्लासेस फक्त आपल्याला काय करायचे? यूज करायचे. हा टॅब साठी झाला, हा लॅपटॉप, आणि हा झाला कम्प्युटर. ठीक आहे, जस्ट क्लासेस आहेत. त्यानंतर हवर साठी पण काय करायचे? हे दाखवू ट्राय करून. ठीक आहे, बोर होतंय का? काय होतंय? कन्फ्युज होतं काय? ऑनलाईन मेंबर समजतंय का नाही? ठीक आहे, याला आपण खूप दिवस घालत बसलो नाही. ठीक आहे, मी जस्ट तुम्हाला सांगतोय का की आपला टाइम वाचव, आपल्याला जो लॉजिकल पार्ट आहे तिथे आपण वेळ घालू. जसं की रिॲक्ट मध्ये, जावा स्क्रिप्ट मध्ये, है ना, हे सीएसएस आहे नॉर्मल. ठीक आहे, तुम्हाला पण कोड द्या मला कोणतं? जावास्क्रिप्टचा. जावा स्क्रिप्टचा कोड पण आहे. टेक्निक सांग तुम्ही. कोड कधीच पाठ करायचा नसतो. कोड लक्षात नाही येत नाही. काय करावं? काय करावं? मग तिथं तुमचं लॉजिक बिल्ड नाहीये. ठीक आहे, हे समजलंय ना तुम्हाला? टेलरचं समजलंय ना? हो. काही क्लासेस आहेत, ते क्लासेस फक्त ऍड करायचे. कलर बिलर हे सगळं तुम्हाला पाहायला लागेल. ओके, जस्ट मी त्याचा तुम्हाला यूज करून दाखवतोय. ते लक्षात ठेवणं तुमचं काम आहे. डेलीच्या लाईफ मध्ये, प्रोजेक्ट मध्ये यूज करणं तुमचं काम आहे. समोरच्या एखाद्या कोड लिहिला तर समजतो कशाच कोड हा हा. स्वतः. स्वतः म्हणजे मग तुमचं लॉजिक बिल्ड नाही, तुम्ही स्वतःच तुम्ही माइंड यूज करत नाही. तिथे तुम्ही आतापर्यंत डेमो तुमचे पाहूनच केले असतील, तुम्ही कोणाच तरी कॉपी पेस्ट केले असतील. यायचे बघून हा, मग तो तुमचा वीक पॉइंट झाला ना. तुम्ही एआयचा जितका यूज करता, एआयचा यूज करा, पण कुठे करा तुम्ही माहितीये? जसं की स्टायलिंग साठी करू शकतात, जस्ट एचटीएमएल सीएसएस राईट करायला एआय ला सांगू शकतात. पण एआय जो काही तुमचा लॉजिकल पार्ट आहे, जावा स्क्रिप्टचा पार्ट आहे, तिथे तुम्ही स्वतः ट्राय करा ना. तुम्ही अजून शिकतात. जेव्हा तुम्ही लर्निंग मोड मध्ये आहेत ना, तोपर्यंत एआयचा यूज नाही करायचा. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही शिकत आहात तोपर्यंत एआयचा यूज नाही करायचा. मी पण तुम्हाला यूज करायचा शिकवणार आहे. आता आपले जे प्रोजेक्ट होणार आहेत जावा स्क्रिप्ट मध्ये, आता ते कसे होणार आहेत? मी मॅन्युअली राईट नाही करत असणार ना, कारण आपण जावा स्क्रिप्ट शिकणार आहोत. रिॲक्ट जेएस काय आहे की जावा स्क्रिप्टची एक फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क म्हणजे आपण त्यात लॉजिकल पार्टच शिकणार ना. त्यामध्ये मी स्टायलिंग करत बसलो तर काय होईल? ठीक आहे, मी तिथे फक्त मला माहिती आहे मला चेंजेस करायचे. सपोज माझ्याकडे ठीक आहे वेबसाईट आहे आपल्याकडे ही. आता हे गुगल मीट आहे बरोबर. त्या गुगल मीटचा हा बटन आहे, आणि हा बटन मला रेड कलरचा आहे. मला रेड नाही पाहिजे, मला तिथे पाहिजे ब्ल्यू पाहिजे. तर मी काय करणार इथे? मॅन्युअली जाऊन करणार ना. की मी चॅट जीपीटीला सांगणार, अरे चॅट जीपीटी, आमच्या गुगल मीट मध्ये एक रेड बटन आहे, त्याचा ब्ल्यू कलर करायचा. टाइम जाईल इथे. त्यावेळी तुम्ही तिथे जाणार, काय कोड आहे समजून घेणार, लगेच तिथे चेंज करणार. ठीक आहे ना. मग असे छोटे छोटे काम तुम्हाला समजले पाहिजे. आता तिथे कलर तुम्हाला चेंज करायचा आहे आणि त्यांनी टेल व्हाईट यूज केली, तर तिथे तुम्ही कोणता क्लास यूज करणार? टेक्स्ट डॅश कलरचं नाव ब्ल्यू आणि त्याची ऑपेसिटी. तुम्ही हा असं का राईट करणार की तुम्हाला माहिती आहे हा क्लास दिल्यानंतर त्याचा कलर ब्ल्यू होणार आहे. मग तुम्हाला हे क्लासेस माहिती हवे. का माहिती हवे? की तुमच्या कोड मध्ये तुम्हाला चेंजेस करता आले पाहिजे. ठीक आहे ना. ठीक, तुम्ही डिझाईन घ्या एआय कडून, मला काही प्रॉब्लेम नाही त्याबद्दल. पण जो लॉजिकल पार्ट आहे, आता सपोज तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवायला घेतला, त्यात तुम्हाला कळतच नाही काय करावं. तुम्हाला टास्क दिला मी, त्यात तुम्हाला स्वतः तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण तुम्ही आतापर्यंत सरने अशी स्क्रीन ओपन केली कोडची, सरचं आहे तसंच कॉपी पेस्ट केलं. म्हणजे तुम्ही सरचा जो काही माइंड आहे, जे सरचं काय जे लॉजिक आहे, ते तुम्ही काय केलं? ऍज इट कॉपी केलं आणि तुमच्या पीसी मध्ये पेस्ट केलं. पाहून टाईप करतात, ह्याला म्हणत नाही लॉजिकल पार्ट. तुम्हाला ते रन झालं, ते सरमुळे झालं, कारण ते सरनी लॉजिक लावलेलं आहे. ठीक आहे ना. कारण जो मी तुम्हाला डेमो सांगन तो चॅट जीपीटीचा यूज करायचा, पण कसा करायचा? मी पण चॅट जीपीटी खूप यूज करतो, तुम्हाला दाखवतो कशी यूज करतो. जस्ट मला आता एक काय बनवायची माहितीये का? एजंट बनवायची. तुम्हाला माहितीये एजंट कोणता? तुम्हाला हे माहितीये जार्विस माहितीये का? जार्विस माहितीये? माहिती ना जार्विस? नाही माहिती, जार्विस पण माहित नाही. ठीक आहे, जस्ट मी असं विचारलं, लॅपटॉपला बोललो, मी लॅपटॉप मध्ये काय टाईप करणार, लॅपटॉपला म्हणलं की माझा व्हॉट्सअप ओपन कर आणि विशालला एक मेसेज पाठव. तर तो काय करतो? ऑटोमॅटिकली करतो. तो काय झाला? आपला एक असिस्टंट झाला. म्हणजे एक एआय काय झाला? तो असिस्टंट. जसा मी जार्वेस, तुम्ही एखादी मूवी बघितली असेल, कोणती कोणती नाव काय माहिती तुम्हाला? ठीक आहे, माहित नसेल, तुम्ही पाहिले असतील.
किंवा ऐकलंयस काय गरज नाही, पण हे माहिती ना तुम्हाला. जसं मी आवाज दिला ह्याला, अरे तू काय कर, युट्यूबवर नोट जेएसचं एक लेक्चर प्ले कर. तो काय करणार, ऑटोमॅटिकली करणार ना. मग आपल्याला सिरीज, ओके, आयफोनची सिरीज, ठीक आहे. तसं आपल्याला एक सॉफ्टवेअर बनवायचे आपल्या डेस्कटॉपसाठी. तर मी काय करणार, ChatGPT ला विचारणार, मला ना नाही समजत ना, इंग्लिशमध्ये नाही मराठीमध्ये सांगा एकदम, मला ना ओके एक एजंट बनवायचा आहे. कोणता, की सपोज आपण म्हणू त्याला डेस्कटॉप एजंट, ठीक आहे. जस्ट मला सांगा कसा बनू, असं विचारायचं तुम्ही. मग आपल्याला हा सांगतोय बघा, आता मला सांगतोय डेस्कटॉप एजंट म्हणजे काय, ऍप्लिकेशन उघडू शकतो, फाईल वाचू लिहू शकतो, ब्राउझर कंट्रोल करू शकतो, व्हॉइस कमांड घेऊ शकतो आणि ऑटोमेशन करू शकतो. हे सांगायचे ना आपल्याला. मग त्यांनी सांगितलंय काय करतो, इथे प्रश्न दिलेत, काय काय दिलंय, पायथन तू काय करतो म्हणतो, पायथन इन्स्टॉल कर, त्यामध्ये ही कमांड रन कर. स्टेप 2 प्रोजेक्ट तयार कर, त्यामध्ये तू असं असं काहीतरी राईट कर. त्यानंतर एवढ्या एवढ्या कमांड रन कर. त्यानंतर त्याने असं भरपूर साऱ्या मला दिलंय. ओके, मी याला विचारू कोणत्या, ठीक आहे, मला नोड जेएस अँड येतो, ठीक, आपल्याला एवढ्या 2 टेक्नॉलॉजी येतात. जस्ट ह्याला सांगायचं छान नोड जेएस आणि रिॲक्ट जेएस मध्ये असं डेस्कटॉप एजंट बनवू शकतो. ओके, मग त्यामध्ये काय यूज करायला लागेल, इलेक्ट्रॉन. आता हे इलेक्ट्रॉन नवीन काही नाहीये, एक जावास्क्रिप्टची छोटीशी लायब्ररी आहे, कोणाची, जावास्क्रिप्टची. त्यानंतर प्लस रिॲक्ट जेएस आणि नोड जेएस ह्या सर्वांचा आपण यूज करून एक एजंट बनवू शकतो, जसं की जार्विस वगैरे आहे. कसं बनवायचं, ठीक आहे. आता हा कोण आहे, एक फोल्डर बनवला डेस्कटॉप एजंट, त्यामध्ये पब्लिक फोल्डर नोट.js मध्ये आहे, SRC फोल्डर पण आहे, नसेल तर बनवू शकतो आपण. पॅकेज env फाईल तुम्हाला हे सगळं माहित असेल, main.js माहित असेल. इथे आपल्याला कमांड दिलेत, npm क्रिएट वाईट, ही रिॲक्टची ऍप्लिकेशन क्रिएट करण्याची कमांड आहे. इथे आपल्याला बेसिक कोड पण दिलाय. जस्ट ChatGPT कोण आपल्याला काय करायचं, एआयचा यूज कसा करायचा आहे, की आपण रस्ता घ्यायचा त्याच्यात, पण जे काय आपलं लॉजिक आहे ह्यामध्ये असं असं ते आपण इम्प्लिमेंट आपण करायचं असतं स्वतः. ठीक आहे, आपला बाहेर चाललो आपण आपल्या टेलवाईन कडे जाऊ. ओके, ठीक आहे. जस्ट मी तुम्हाला दाखवतोय क्लास यूज करून, हे तुम्हाला घरी जाऊन ट्राय करायचं. फाईल दिली मी तुम्हाला, फाईलच्या पुढे मी काय दिलं इथे, त्यांचा यूज पण राईट केलाय नाही ते, शॅडो, स्मॉल शॅडो, एक्स्ट्रा स्मॉल, सर्कल तयार होईल तुम्ही असं फुल राईट केली तर. ठीक आहे, फाईल तुम्ही एकदा ट्राय केली 100% येईल. हावरचं पण मी दाखवतो तुम्हाला. ओके, जस्ट इथे आलो, एक H1 घेतला, किंवा H1 ऐवजी आपण एक बटन घेऊ. ठीक आहे, बटनला नाव दिलं मी ते क्लिक मी. ठीक आहे, बटनला नाव दिलं मी क्लिक मी. जस्ट आउटपुट पेजला आलो, पुढे इथे, तर इथे आपल्याला बटन दिसतंय सर्वांना. त्या बटनला आता मी काय करतो, बॉर्डर वगैरे सगळं देतो, जसं की क्लास. त्या क्लास दिल्यानंतर मी त्याला बॉर्डर द्यायची, बॉर्डर दिली, आली बॉर्डर, आली त्या बटनला बॉर्डर. आता मला त्याला मार्जिन द्यायची सगळीकडून, मार्जिनचा एम आणि चारी बाजूने द्यायची, तर झाली मार्जिन. बटन आला इथे मध्ये, जस्ट मी त्याला अजून पॅडिंग देतो चारी बाजूने पण 2 फिक्स. जस्ट ते आलो, झाली पॅडिंग अप्लाय, काही प्रॉब्लेम नाही. आता मला काय करायची, जसं मी ह्या बटनवर हवर करेन, तर ह्याचा कलर काय झाला पाहिजे, मला रेड झाला पाहिजे. ठीक, हवर केल्यानंतर मला कलर काय झाला पाहिजे, ते रेड झाला पाहिजे. मग मी CSS मध्ये कसं करू शकतो, जस्ट ते पण दाखवतो. स्टाईल घेतला, त्यामध्ये त्या बटनला मी टार्गेट केलं, आणि ते आपण सांगणार, पहिलं आपण त्याला स्टाइलिंग इथे दिली, पहिले आपण स्टाइलिंग द्या. ठीक आहे, डायरेक्टली मी इथे राईट करतो, बटन हवर. ओके, हवर राईट केलं, आणि इथे आपण सांगू बॅकग्राऊंड कलर होईल त्याचा रेड. मला त्या टॅग सिलेक्ट करायला लागला, CSS फाईल मध्ये जावं लागलं, तिथे मला कलर द्यावा लागला. थोडं कॉम्प्लिकेट झालं, पण माझं ते वर्किंग झालं. हॅलो, हवर केलं, कलर होतोय रेड. आणि ह्यालाच आपल्याला टेलवाइंडनी करायचं असेल तर इथे बघा, हवर BG कलर ब्ल्यू आणि 500, बस एवढाच एक क्लास राईट करायची.
ठीक आहे. कसा करायची, जशी ते सांगायचे हावर एंटर केलं, साप चावल्यासारखं चिन्ह दिलं आणि त्याच्या पुढे सांगायचं बीजी कलर तुझा असेल ब्ल्यू. ठीक आहे, आपल्याला रेड करायचा ना, रेड केलं. आणि हा जी काय स्टाईल मी राईट केली त्याला करतो जस्ट इथे रिमूव्ह. इथे आलो, रिफ्रेश केलं, झाला कलर. काही कॉम्प्लिकेट आहे का? फक्त तुम्हाला एवढे क्लासेस माहीत पडले बस. हावरचं तसंच आहे, फोकस तसंच आहे, त्यानंतर ऍक्टिव्ह पण सेम तेच आहे. त्यानंतर ऑपेसिटी, ऑपेसिटी साठी पण ऑपेसिटी 0 येणार, ऑपेसिटी 100 तर 100% ऑपेसिटी. त्यानंतर झेड इंडेक्स, झेड इंडेक्स माहिती आहे तुम्हाला की काही ना एलिमेंट त्याला तुम्ही इनविजिबल करू शकता किंवा गायब करू शकता. गायब नाही, एका एलिमेंट वरती दुसरा एलिमेंट. ओके. त्यानंतर ॲनिमेट, ॲनिमेट बद्दल मी तुम्हाला आता रिॲक्ट मध्ये सांगेन. ओके. त्यानंतर डिस्प्ले, ठीक आहे, हा पार्ट मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर डिस्प्ले पण सेमच आहे. त्यानंतर फ्लेक्स, फ्लेक्स नंतर ग्रेड. तर हा ग्रेड बद्दल इझी एकदम, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही यामध्ये पण. ठीक आहे, एवढे क्लासेस तुम्हाला राईट करा, तुम्ही ट्राय करा. नाही जमले, आता मी इतके फास्ट का घेतोय माहितीये की हे क्लासेस तुम्हाला आता कालच मी सांगितलं होतं की जी आपले टेलवाइंड आहे ती जास्ती करून कुठे यूज होते, रिॲक्ट मध्ये होते. त्यानंतर नेक्स्ट मध्ये पण होते, अजून अँग्युलर मध्ये होते, जे मोठ्या मोठ्या सिस्टीम आहे त्यामध्ये यूज होते. बाकीचं जे काही तुम्हाला डाऊट असेल मला ते रिॲक्ट मध्ये विचारा. ठीक आहे, पण तुम्हाला जेवढे हे क्लास मी सांगितले तेवढे क्लास तुम्हाला कंपल्सरी ट्राय करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, मला तर सगळे पार्ट आहेत. ठीक आहे, माझे तर सगळे पार्ट झालेत. कसे पार्ट झालेत, मी असं घेत बसलो नाही. फाईल ओपन केली, डब्ल्यू डॅश फुल ह्याची 8 होणार विड, परत डब्ल्यू डॅश स्क्रीन 100% व्ह्यू, असं पार्ट नाही करायचं. तुम्ही जेव्हा मॅन्युअली असं ट्राय करताना टाईप, तेव्हा तुम्हाला तो कोड समजेल. समजते ना टेलमेंट सजेस. ऑनलाईन मेंबर काय डाऊट, काही तेच एक्सप्लेन करू मी तुम्हाला. बोला बरं सगळे. सिद्धार्थ, आदित्य, माधुरी, पृथ्वीराज, सर्वांनी बोलायची. तुमचा काय डाऊट? सगळे इथे करत बसलो तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेट जाईल, कारण आपल्याला मेन रिॲक्ट जेएस शिकायची आणि रिॲक्ट जेएस मध्ये आपल्याला टेलवाइंड यूज करायची. ठीक आहे, मग मी तिथे तुम्हाला अजून सांगेन, एक्सप्लेन करणार आहे. कारण आपण जो एखादा टास्क बनवला आणि त्या टास्क मध्ये मला डिझाईन करायचं, तर मी सीएसएस नाही राईट करणार, तिथे मी टेलवाइंड राईट करणार आणि तिथे पण तुम्हाला मी टेलवाइंड सांगणार आहे. तुम्ही विचारलं सर ही टेलवाइंड, ठीक आहे, आता जेव्हा आपण रिॲक्ट मध्ये घेऊ तेव्हा तुम्हाला सगळा पार्ट मी समजून सांगेल. नाही समजलं तरी आपण अजून काय करू, रिॲक्ट मध्ये टेलवाइंड घेऊ. जस्ट मी तुम्हाला हे दाखवली कुठे, HTML मध्ये कनेक्ट करायची. रिॲक्ट जेएस मध्ये अजून भारी वाटते. जसं की तुम्हाला वेबसाईट दाखवायची म्हणली तर आता ही वेबसाईट कशी वाटते बरं, फक्त बघा. ठीक आहे, कोणती वेबसाईट आहे काय अडचण नाहीये, पण ह्याची डिझायनिंग वगैरे बघा कशी, एक एक एलिमेंट बघा, कलर बघा कसे दिले. ठीक आहे, मेन वेबसाईट नाही आली. ठीक आहे, होम पेज वर जाऊ आपण. ठीक आहे, बघा डिझायनिंग बघा याची फक्त जस्ट. आता हे अॅनिमेशन खूप इझी आहे. अॅनिमेशन हे पण कॉम्प्लिकेट नाही. हे अॅनिमेशन दिसतंय ना तुम्हाला, खूप इझी आहे. असं वाटत असेल तुम्हाला, असं बघून वाटतं की लय अवघड आहे. हे बटनचं अॅनिमेशन दिसतंय ना, हे पण तुम्ही ट्राय केलं असेल, तुम्हाला प्रॉपर्ट्या माहिती आहे पण ते कशा करायच्या ते माहित नसते. ओके. बघा हे वेबसाईट कशी बघा एकदा. आलं फुल इकडून स्क्रोल झालं, कसं अॅनिमेटेड वाटतंय ना. पण जो हा पार्ट डिझाईन झालाय कशामध्ये झालाय माहितीये तुम्हाला, टेलवाइंड मध्ये झालेला आहे. थोडं वेबसाईट बघायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतंय, वाटतं नाही ते. ह्यामध्ये गेलात, ही एक काय माहितीये, जीसॅप काय माहितीये की एक जावास्क्रिप्टची छोटीशी लायब्ररी, ते अॅनिमेशन साठी यूज होते. ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेट नाही. जस्ट अशा भरपूर साऱ्या वेबसाईट आहेत. त्याला आपण, ह्याला डार्क मोड लाईट मोड आहे का नाही, टेलवाइंडला असेल आहे. त्यांच्या ऑफिशियल आलं, समजतंय तुम्हाला. ऑनलाईन मध्ये